दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 1 मार्च रोजी दुपारच्या सुमारास नाशिक रोड प्रभाग क्रमांक 22 मधील विहितगाव व बागुलनगर परिसरातील गटार, ड्रेनेज समस्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसंच सुलभ शौचालयांच्या दुरावस्थेबाबत मनपा विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर बसून स्थानिक महिला नागरिकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। यावेळी विविध समस्यांचे निवेदनही देण्यात आलंय। निवेदनात म्हटलंय की नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 22 मधील विहितगाव व बागुलनगर परिसरामध्ये अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत। सदर परिसरातील गटार, ड्रेनेज लाईन पूर्णपणे गच्च भरलेली असून सांडपाणी रस्त्यावर तसंच घरांच्या आसपास साचत आहे। त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी पसरली आहे। परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तसंच परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। विहितगाव तसंच बागुलनगरमधील सर्व सुलभ शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरं जावं लागत असल्यानं नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलंय। गटार, ड्रेनेज लाईनची तात्काळ स्वच्छता व दुरुस्ती करण्यात यावी। परिसरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा। सर्व सुलभ शौचालयांची तात्काळ स्वच्छता, दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती तातडीची उपाययोजना करण्यात यावी। अन्यथा सदर समस्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास परिसरातील नागरिकांसह मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा समस्याग्रस्त नागरिकांकडून देण्यात आलाय। यावेळी सलीम शेख, संगीता चव्हाण, सिद्धार्थ दोंदे, राधिका कसबे, अशोक बागुल, नसरीन शेख, हजरा खान, सचिन भुसे आदींसह महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संगीता देवीदास चव्हाण, बागुलनगर मध्ये राहते मी। माझ्या घरात वट्ट्यावर शेपाचे किडे येत आहेत। जुनी गटार आहे, ती गटार कोणी काढत नाही, ती पॅक केलेली, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे। आणि झाडू आले त्यावरच्यावर झाडू मारून जाता, काहीच नाही, गटारी काढते नाही, काहीच नाही। इतके डास, मच्छर चावताय, कोणीच काही करायला येत नाही। आता उन्हाळा आहे, पुढे पावसाळ्यामध्ये आम्हाला किती त्रास होईल, त्याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे। गटार भरेली व साफ नाही करते, ते पाणी बी अर्धा तास बी येत नाही जोरात, तर लगेच पाणी जातं वरती, टाकीत पाणी चढत नाही। सलीम शेख, राहणार विहितगाव, बागुलनगर। आमच्या इकडे गटर, ड्रेनेज लाईन आहे ना, पूर्ण चोकप आहे। लोकांच्या घरी पाणी घुस राहिलं मध्ये। ड्रेनेज लाईनचे कामगार येत्या, थोडंफार खोलत्या निघून जात्या, प्यायला पाणी नाहीये। काल पाईपलाईन फुटली, महासभा येते, इकडे अधिकारी हे सुट्ट्यामध्ये कामात बिझी म्हणत्या। आणि काल 10 अधिकाऱ्यांना फोन केले पाणीसाठी, 10 मिनिटांनी करतो, 15 मिनिटांनी करतो, शेवट पाणी आलंच नाही। ते सकाळीच पाणी आलं। नागरिकांचे हाल होऊ राहिले, बाया मोर्चे काढू राहिले, सकाळपासून पाणी नाही त्यांना। घाण एवढी झाली की डास झाले, अधिकारी भेटत नाही, निवेदन देऊन काम होत नाही। मागं 2 टाइम निवेदन दिले त्यांना आम्ही, त्याची आमच्याकडे सगळं रिसिट बी आहे। त्याच्यामुळे वापस आलो आणि याच्यानंतर कधी काम झाले नाहीत आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल किंवा महापालिकेच्या पायरीवर आम्ही ठिय्या आंदोलन करू। मी राधिका मोहन कसबे, मी बागुलनगर मधून येईल, कारण की मला आहे ना घरी प्रॉब्लेम आहे। माझ्या घराला दरवाजाने नाली पूर्ण भरती आहे आणि मी त्याचे संपर्क करायला इथे येईल। असं पूर्ण किडे वरती येत आहे। नाही, अधिकारी मॅडम भेटले नाही, त्यांना मी काही संपर्क केला नाही। आता मी आले एवढ्यासाठीच येईल इथं। मी याच्यासाठी बसले का माझ्या घरात किडे घुसताय, ते नालीचं पाणी पूर्ण तुंबलेलं आहे, त्याच्याकरता मी इथं येईल। आणि पाणी बी घरी येत नाही, असं नळाला काल बी पाणी नव्हतं येईल। आणि साफ करायला बी ते लोक येती नाही इथं। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।